हुकमी एक्का बाहेर काढला, रात्रीच 2 सदस्यांचे अपहरण करण्यात आलं, गुन्हाही दाखल झाला, पण तरीही सातारा जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष झाला। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची नाट्यमयी घडामोडीनंतर निवड झाली। विशेष म्हणजे भाजपने शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन पद्धतशीरपणे गेम खेळल्याचंही दिसून येतंय। मात्र आता या सगळ्यात अध्यक्षपदाच्या जवळ असलेल्या राष्ट्रवादीचा गेम झाला। तो नेमका कुणी आणि कसा गेला? साताऱ्यात गेल्या 24 तासात नक्की काय घडलं हेच सांगतो। नमस्कार, मी नयन सप्रे आणि आमच्या सरकारनामा YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपला 6 मतांची गरज होती, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एकत्रित राहणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचं पारडं जड मानलं जात होतं। त्यामुळे दोघांची सत्ता येईल असं चित्र सुरुवातीला दिसत होतं। पण साताऱ्यात गुरुवारी रात्रभर अनेक घडामोडी घडल्या। त्यात राष्ट्रवादीच्या 2 जिल्हा परिषद सदस्यांचं अपहरण झालं असे तक्रार देण्यात आली होती। तर इकडं सदस्य पोलीस ठाण्यात गेले आणि आम्ही स्वतः पक्षासोबत गेल्याची लेखी देण्यात आलं असं सांगितलं। ही माहिती राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी दिलेली आहे। एवढंच काय, तर आणखी एका सदस्यावर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा रंगली, मात्र त्याला खासदार नितीन पाटील यांनी दुजोरा दिला नाही। त्यामुळे सत्तेच्या राजकारणात अनेक शहकटशहांचं राजकारण रंगल्याचं साताऱ्यात दिसून आलं। प्रत्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वेळ आली आणि भाजपने मोठा गेम खेळत शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी दिली, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे राजू भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 सदस्य फुटल्याची चर्चा होती। त्याला खासदार नितीन पाटील यांनी दुजोरा देताना आमच्या 2 सदस्यांना 2 दिवसांपूर्वी उचलून नेण्यात आलंय असा आरोप केलाय। तसंच शिवसेनेचाही एक सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। त्यामुळे साताऱ्यात गेल्या 24 तासात भाजपने गेम फिरवत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या बाजूला फिरवण्यात यश मिळवलंय। सातारा झेडपीत बहुमत असूनही भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अपयश आलंय। नाट्यमयी घडामोडीनंतर अखेर सातारा झेडपीत भाजपचीच सत्ता आली आहे। या सगळ्यात हिरो ठरले आहेत ते भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात करून दाखवल्याची चर्चा सध्या सुरू आहे। या दरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र असल्याचे सांगत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढवली, मात्र भाजपने दोन्ही पक्षाचे 3 सदस्य फोडून आपल्या बाजूला निकाल वळवण्यात यश मिळवल्याचं सांगण्यात येतंय। कारण भाजपने थेट शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी दिली होती, पण या सगळ्यात राष्ट्रवादीचा गेम झाला। तुम्हाला काय वाटतंय? कारण काय असेल राष्ट्रवादीचा गेम होण्यामागे? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।